संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म पैठण येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्या मनात ईश्वरभक्ती, करुणा आणि समतेची भावना खोलवर रुजलेली होती. ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशज होते आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव एकनाथ महाराजांच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो. एकनाथ महाराजांचे जीवन साधेपणाचे होते. ते गृहस्थ असूनही संन्यस्त वृत्तीने जगले. विठ्ठल भक्ती हेच त्यांच्या जीवनाचे केंद्र होते. ते नेहमी म्हणत की ईश्वर सर्वत्र आहे, माणसामाणसात भेद करणे हे अज्ञान आहे. याच भावनेतून त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवला. एकनाथ महाराजांच्या सहनशीलतेची अनेक उदाहरणे प्रसिद्ध आहेत. एकदा काही लोकांनी त्यांचा अपमान केला, पण त्यांनी राग न करता उलट त्यांच्यावर प्रेमच केले. त्यांच्या या क्षमाशील स्वभावामुळे अनेकांच्या मनात परिवर्तन घडले. ते म्हणत, द्वेषाला द्वेषाने उत्तर न देता प्रेमाने उत्तर दिले तरच खरे भक्तीचे फळ मिळते. ते उत्कृष्ट कवीही होते. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि असंख्य अभंग त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. त्यांच्या रचनांमधून भक्ती, नीती, मानवता आणि सामाजिक समता यांचा सुंदर संगम दिसून येतो. संत एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनातून समाजाला प्रेम, सहिष्णुता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. आजही त्यांच्या विचारांचा दीप मानवाच्या अंतःकरणात उजळत आहे.